फुल एक्साइटमेंट. अरे कॅमेरा किती भारी. We are so excited. हॅलो एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. सो फायनली आज तो दिवस आलेला आहे. आज आम्ही जाणार आहोत एक अमेझिंग ट्रिपसाठी. त्यासाठी आम्ही आलो आहे नागपूर स्टेशनवरती. जरा मी लवकरच पोचले, त्यासाठी मी आले वेटिंग रूममध्ये. आणि वेटिंग रूममध्ये एंटर करताच तर बघते काय तर खूप जास्त गर्दी होती. इथे बसायलासुद्धा जागा नव्हती. सगळं सामान ठेवून मी पडले वेटिंग रूमच्या बाहेर आणि मी डायरेक्ट खाण्यापिण्याच्या दुकानाकडे गेले. मला सर्वात आधी तेच दिसलं म्हणून मी तिथे गेले. तर इथे बरेच असे दुकानं होती. तर इथे मला खरं तर चहा प्यायचा होता, पण इथे तुम्ही बघू शकता एक हल्दीरामचं फेमस दुकान होतं, जे की नागपूरचं फेमस शॉप आहे नमकीन स्वीटचं. तर मी सुद्धा इथं खरेदी करण्यासाठी आले. ट्रेनमध्ये खाण्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं म्हणून मी सुद्धा इथे आले. आणि खूप छान असं हे दुकान होतं. आणि इथे साऊथ इंडियन आणि सँडविचसुद्धा इथे भेटत होते. लास्ट मोमेंटला मी प्लॅटफॉर्ममध्ये चेक करण्यासाठी फायनल इथे आले. तर इथे समोर 2 दादा होते, त्यांनीसुद्धा हाय बोलले. त्यांना कळलं व्लॉगिंग चालू आहे. फायनली आमची ट्रेन आली आहे आणि माझे हे सगळे सामान घेऊन स्वतःच एकटे सगळ्यात समोर निघाले आणि मी त्यांच्या मागे. तर आमची जी बोगी होती ती सगळ्यात समोर होती. त्यानंतर मी सगळं सामान ट्रेनमध्ये ठेवून मी आले बाहेर. ही जी ट्रेन आहे ही जम्मू तवी हमसफर आहे. तर आम्ही जाणार आहोत वैष्णोदेवीला. आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे की आम्ही सगळ्यात आधी वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन मग पुढल्या ह्याला ते सुद्धा आमच्यासोबत येणार आहे. तर विचारूया त्यांना कसं वाटतंय. फुल एक्साइटमेंट. फुल एक्साइटमेंट. कसं वाटतंय? कसं वाटतंय? अरे कॅमेरा किती भारी. कसं वाटतंय? एकदम बढ़िया. बहुत ही बढ़िया, बहुत ही बेटर. We are so excited. We are so excited. ट्रेन निघण्याची वेळ झाली तर मी आता आली आहे आतमध्ये ट्रेनमध्ये. तर इथे पहा सगळ्यांनी लोकांनी आपापली जागा करून सेटल झाले आहेत. आणि ही आहे माझी जागा, म्हणजे आमच्या लोकांची जागा. सगळ्यांनी आपापल्या जागा घेतलेल्या आहेत. तर हे आहे आमचे फ्रेंड सूरज, त्याची बायको मानसी आणि सगळे छोटी ट्रॅव्हलर आहे, त्यांची मुलगी ट्विशा. आम्ही जे आहे हा पूर्ण प्रवास ट्रेननेच करणार आहोत. तर आम्हाला पूर्ण एक रात्र आणि पूर्ण दिवस लागणार आहे. तर ट्रेनमध्येच असणार आहोत. तर ही ट्विशा जी आहे फार एन्जॉय करत आहे, ट्रेनची मजा घेत आहे. आणि आमची ही सुद्धा फारच जास्त एक्सायटेड दिसत आहेत. आणि ही पण खूप जास्त खुश होती. आणि आम्ही बघू शकता संत्रीसुद्धा घेतलेले आहेत. हे सुद्धा नागपूरचं फेमस फ्रूट आहे संत्री. तर हे सुद्धा आम्ही ट्रेनमध्ये खायला घेतलेलं आहे. स्टेशनला जरा लवकरच पोहोचले म्हणून खूप जास्त भूक लागली होती. तर नागपूरवरूनच आम्ही पार्सल मागवलेलं. याच्यात भाजी, चपाती, राईस सगळं काय. जेवण झाल्यानंतर ह्यांच्या अंगात फारच जास्त एनर्जी आली होती. हे डान्स करायला लागले होते. मग त्यानंतर आम्ही बराच वेळ गप्पा, प्लॅनिंग म्हणजे बरंच काहीतरी चालू होतं गप्पा. आणि ह्यांची आणि ट्विशाची सुद्धा मस्ती चालू होती. आणि मी सुद्धा गप्पा मारत बसले होते. फायनली आमच्या ट्रेननी वेग पकडला आणि आम्ही वेगाने निघालो. बऱ्याच वेळानंतर ही ट्रेन या स्टेशनला थांबणार होती. स्टेशन तर फारच छान दिसत होतं. तर ट्रेन थांबल्यानंतर सगळ्यात आधी मी उतरले. मला फारच घाई होती उतरायची. तर तुम्ही बघू शकता स्टेशन फार छान होतं. आणि हे स्टेशन न्यू होतं. स्टेशनचं नाव आहे राणी कमलापती. तर तुम्ही इथे बघू शकता स्टेशन खूपच जास्त छान होतं. आणि खाण्यापिण्याचं सामानसुद्धा सूरज ऑलरेडी घेऊन गेलेला. तुम्ही स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू बघू शकता. खूप जास्त क्लीन आणि खूप जास्त मस्त. आणि त्याचबरोबर थंडी तेवढीच मस्त होती. तर इथे तुम्ही समोर बघू शकता वॉशरूम आहे. मी जाऊन आले. ट्रेन निघण्याची वेळ झाली तर चला जाऊया आतमध्ये. पूर्ण नाईट ट्रेनमध्ये निघणार होती म्हणून भेटूया मॉर्निंगलाच. गुड मॉर्निंग. आज आहे सेकंड डे इन द ट्रेन. आणि सगळ्यात आधी मला माझे हे बोलवायला आले बाहेर बघण्यासाठी, चल म्हणून बोलत होते. तर चला बाहेर जाऊन बघूया काय म्हणतायत ते. माझ्या आधी सगळेच उठलेले होते आणि मी आळशी खूप लेट उठले. बाहेर येऊन बघते तर काय
खूप सुंदर असा व्ह्यू होता. बाहेर व्ह्यू होता म्हणजे काय ते धुक्याचा व्ह्यू होता, काहीच दिसत नव्हतं. खूप सुंदर असा व्ह्यू इथे दिसत होता आणि समोरासमोर तुम्हाला समोरचं झाडसुद्धा जास्त दिसत नव्हतं आणि रिॲलिटीमध्ये बघायला फार सुंदर होतं हे आणि खूप मजा आली होती की फायनली आपण जातो आहे. त्यानंतर स्टेशन लागलं आग्रा आणि आग्रा म्हटलं की ताजमहल आठवतंच आणि स्टेशन पण छान होतं. हे पण गाडी काही आमची इथे थांबली नाही आणि इथे सुद्धा खूप जास्त धुकं होतं. ट्रेनच्या समोर तर काहीच दिसत नव्हतं. त्यानंतर स्टेशन आलं मथुरा जंक्शन आणि मथुरा म्हटलं की भगवान श्रीकृष्णाचा जन्म इथे झाला होता. तर जय श्रीकृष्ण. आपण इथून दर्शन घेऊन पुढल्या प्रवासाला आपण निघूयात आणि पूर्ण प्रवास सुखाचा जाऊ अशीच देवाकडे प्रार्थना. आणि इथे बघा तुम्ही सगळे लोक कवर करून इथे आलेले आहेत. थंडीमध्ये ट्रेनची वाट बघत बसले आहेत आणि आम्हीसुद्धा ट्रेनमध्ये बसलेलो आहोत स्वतःमध्ये मोबाईल बघत. आणि ही ट्विशा जी आहे ती एकटीच मजा करत आहे. तिला मोबाईलची गरज नाही, कशाची गरज नाही. ती फक्त ट्रेनचा आनंद घेत एन्जॉय करत आहेत. तर खरं तर तेच चांगलं आहे, पण आपल्या लोकांना मोबाईलशिवाय जमत नाही. आणि हे पहा इथे सगळे लोक तुरीच्या शेंगा खात आहेत. इथे येऊनसुद्धा त्यांना तुरीच्या शेंगाच खायच्या आहेत. कळतं हे विदर्भातलेच आहेत. ब्रेकफास्ट बाकीच होता म्हणून आम्ही एका स्टेशनला इथे उतरलो, पण इथं स्टेशनवरती काही नव्हतं. पण त्रिशा कालपासून आज बाहेर आली तर तिला फार त्यानंतर आम्ही नेक्स्ट स्टेशनला इथे जलंधरला थांबलेलो. तर इथे सगळं म्हणजे गरम गरम इथे सगळ्यात पहिला मला छोले कुलचेच भेटलेले आणि त्यानंतर त्यांना छोले कुलचे खाऊन फारच जास्त सुस्ती यायला लागली होती आणि समोरच एक कपल होते, ते श्रीनगरचे होते. तर आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलेलो. सो फायनली आम्ही जम्मूला पोचलो आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि मी ट्रेनमधला जास्त व्हिडिओ बनवू शकले नाही कारण की पूर्ण वेळ आम्ही ट्रेनमध्येच होतो आणि थंडी पण खूप होती. ब्लँकेटमधून निघायची माझी इच्छा नव्हती. फायनली आम्ही जम्मूच्या प्लॅटफॉर्मवरती उतरले. सगळे लगेज वगैरे चेक करून घेतलं, सगळं सामान उतरवलं. आता बघूया ह्या लोकांना कसं वाटतंय ते. कितने बजे? 10 बज चुके हैं और हम बहुत ही बेकरार है कटरा जाने के लिए. अब यहाँ से हम टैक्सी पकड़ने वाले हैं और जल्द से जल्द कटरा पहुँचने वाले हैं. मला पण फार चांगलं वाटतंय. तुम्ही पाहू शकता इथे खूप जास्त गर्दी होती प्लॅटफॉर्मवरती, एवढी की चालणं मुश्किल होत होतं आणि इथे तर एलिव्हेटर पण नव्हतं. म्हणून स्टेअर्स होत्या आणि सामान कसं चढवायचं याचं टेन्शन होतं. आमचे हे जरा चौकशी करून आलेत की कटराला जाण्यासाठी कुठली ट्रेन आहे का. कुठलीही ट्रेन अवेलेबल नव्हती. तर मग चला आपण स्टेशनच्या बाहेर जाऊया आणि बघूया कसं होतं ते. सो फायनली आता मी स्टेशनच्या बाहेर आली आहे. तर तुम्ही बाहेर बघू शकता खूप जास्त लोक आलेले आहेत, गर्दी पण तेवढीच आहे. आता जम्मू ते कटरा कसं जायचं आहे आणि पुढचा प्लॅन कसा होणार आहे हे आपल्या येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच. हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे कारण की ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.